आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात। खरं तर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, माऊलींनी सगळ्या विषयांना या ठिकाणी स्पर्श केला। मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही। खरं तर निवडणुकांची महाविकास आघाडीची सुरुवातच अशा पद्धतीने झाली की लोकसभेला आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या मंडळींनी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आले। जुन्नर तालुक्यात पण आपल्याला खासदार अमोल कोल्हेला आपण मोठ्या मताधिक्य दिलं आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खरं तर एबी फॉर्मच आपल्याला उशिरा मिळाला। 28 तारखेला आपल्याला एबी फॉर्म मिळाला, 29 तारखेला आपण अर्ज दाखल केला आणि नंतर 4 तारखेला माघार होती। शिवसेनेतले माऊली शेट्टी माघार घेतली। माघार घेतल्यानंतर अनेक शिवसेनेतले पदाधिकारी नाराज झाले होते, त्यांना एकत्र करायला खूप वेळ गेला। राष्ट्रवादीतले काही मंडळी त्या ठिकाणी नाराज झाले होते, त्यांना एकत्र करायला खूप वेळ गेला। जवळपास 40% माझी एनर्जी सगळी त्या मुला गोळा करायलाच गेली आणि परंतु ठीक आहे, सगळे एकत्र आले, त्याच्यात खूप मोठा म्हणजे मनाला समाधान आणि आनंद होता। सगळेजण एकत्र आले आणि आपण ताकदीने निवडणूक लढायला सुरुवात केली। अवघे 17-18 दिवस आपल्याला मिळाले। 17-18 दिवसात आपण सगळे तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी सगळे ताकदीने उतरले, कामाला लागले। अतिशय तालुक्यामध्ये चांगलं वातावरण होतं। ज्या गावात जाईल, वाडीत जाईल, वस्तीत जाईल, उत्स्फूर्तपणे लोक घरातून बाहेर येत होते, स्वागत करत होते आणि विश्वास देत होते का आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे, उद्धव साहेबांबरोबर आहे, काँग्रेसच्या विचाराबरोबर आहे आणि तालुक्यात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे असा विश्वास पण देत होते। वेळ कमी मिळाल्यामुळं मी पण अनेक ठिकाणी पोहोचलो नाही, अनेकांना भेटू शकलो नाही। म्हणजे मला आता निवडणूक झाल्यानंतर आठवते का मी माझ्या ह्या मित्राला फोन केला तर त्याला मित्राला जर बाहेर काढला असतं तर 5-25 मतं त्याने गोळा करून आणले असते। ज्या कुटुंबाबरोबर शेतकरी परिवाराचे 3 पिढ्यांचे संबंध आहेत, ज्या ठिकाणी त्यांच्या परिवारामध्ये 5-50 मतं आहेत, तो जर बाहेर पडला तर 100-200 मतदान तो गोळा करून आणू शकतो। त्याला भेटायला सुद्धा मी गेलो नाही किंवा त्याला मी फोन पण केला। मी ज्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना आपल्याला मदत करायची याच्यासाठी ज्याला फोन केला होता, त्याला माझी उमेदवारी झाल्यानंतर सुद्धा मी फोन केला नाही का आता खासदारानंतर मी उभा आहे, मला मदत कर, याच्यासाठी पण मी फोन करू शकलो नाही का आता ती वेळ कमी मिळाला आणि खूप मोठी पळापळी त्याच्यामध्ये झाली। कमी वेळामध्ये मला असं वाटतं का तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी घेतलं। नक्कीच मतदान घेतलं, तुमच्या सगळ्यांचं कष्ट आहे, नेते मंडळी सगळे एकत्रित आले, त्यांनी सगळ्यांनी काम केलं, सूचना दिल्या। ठीक आहे, मी मतदारांचा कौल आपल्याला मान्य आहे। जो मतदारांनी कौल दिला तो तर आपण स्वीकारलेला आहे। ज्या दिवशी स्वीकारला त्या दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल का आपण लोकांमध्ये जायला, लोकांच्या सुखदुःखामध्ये जायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि नक्कीच जे निवडणूक झाली, पराभव झाला, तो आपण मान्य केला। आता आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं, ताकदीने पुढे जायचं। ही जी वज्रमूठ आपण आता या ठिकाणी महाविकास आघाडीला आणली, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना असेल, त्या सगळ्यांना आता एकत्रित राहायचं। निवडणुकीचा निकाल जो काय लागला तो सगळ्यांना आपल्याला मान्यत राहायचं। मी मुंबईला शरदचंद्र पवार साहेबांनी सगळ्या उमेदवारांची मीटिंग आयोजित केली होती, त्या मीटिंगला मी गेलो। सगळे उमेदवार होते, सगळ्यांनी अनेक विषय मांडले, भावना व्यक्त केल्या, ईव्हीएम बद्दलचे विचार मांडले। माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी त्या प्रत्येकाने मांडायचा प्रयत्न केला। तर ज्याच्या जो आमदार आहे, उमेदवार आहे, तो उभा आहे, त्या बूथवर त्याच्या वाड्यामधलं, त्याच्या घरामधलं 100 मतदान त्या ठिकाणी आहे आणि 25च मतदान त्याला त्या बूथवर, त्या मशीनवर पडतंय। असे आपल्या सुद्धा ईव्हीएम वर 99% बॅटरी असलेले ईव्हीएम मशीन आहे। सकाळी सकाळी आज मला मंगेश अण्णा तुमच्या तोतरबेटातले काही मंडळी मला भेटायला आली होती आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुतारीचं काम करायचं असं ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून तुतारी चालवली। संध्याकाळी टेबलवरच आम्ही होतो, शाळेतच आम्ही होतो, आम्ही टेबल सोडला नाही। 5
आणि 6च्या दरम्यान 1 तासामध्ये फक्त एकच काकडे महेश काकडे म्हणून त्यांनी मला सांगितलं का 5 ते 6 मध्ये फक्त एकच मतदार आला आणि तो तिथं मतदान करून गेला. परंतु 5 ते 6च्या मध्ये पुन्हा एकदा असं दाखवतं का 100 लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला काही समजत नाही, पण जे झालं त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही. आता सुद्धा मला पक्ष कार्यालयातून फोन येते तर तुम्ही किती बूथवर रिकाउंटिंग तुम्हाला करायचंय. पक्ष कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वकील दिलेले आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही बोला आणि आपल्याला सगळ्यांना बऱ्याच उमेदवारांना पुढे अपील करायचंय, कोर्टात जायचंय किंवा काय करायचं. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पण सगळं जाहीरपणे सांगतो, जे झालं ते झालं. आता त्याच्यावरती आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही किंवा आपल्याला त्या करायच्या पण नाही. जे उमेदवार निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. नक्कीच जुन्नर तालुक्यात आपल्याला महाविकास आघाडी आता एकत्र ठेवायची आहे आणि एकत्र ठेवून आपल्याला सगळ्यांना उद्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सज्ज व्हा. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी काम केलं, कोणी काम नाही केलं, काय झालं, काय नाही झालं याच्यावरती चर्चा करायची नाही. अनेक वेळेला अनेक गोष्टी, हा आपल्या बरोबर राहिला, चुकीचं काम केलं, तो आपल्या बरोबर राहिला, चुकीचं काम केलं, ह्याने उलट केलं, त्याने उलट केलं. मी म्हणतो सगळ्यांनी काम केलं, सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं. आपल्या नियोजनामध्ये काहीतरी गडबड झाली, आपण कुठंतरी कमी पडलो आणि म्हणून आपला पराजय झाला, हे मी मान्य करतो. उद्याच्या काळात एक कशा पद्धतीने ही तर सुरुवात आहे. मग नव्याने मला पण आम्हालाच कळत नव्हतं काय करायचं. आम्ही एवढं गडबडलो का काय सुचनाच आम्हाला. आम्ही कारखान्याची सहकार्यातल्याही निवडणुका लढलो, परंतु ह्या निवडणुका कधी लढलो नाही. रात्री आम्ही दौरा संपून घरी आलो 10-11 वाजता. मग परत उद्याच्या दुसऱ्या दिवशीचं नियोजन, कार्यकर्त्यांचं नियोजन काहीच समजत नसायचं. काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. कुठलेच निवडणूक लढलेले कार्यकर्ते आमच्यापाशी नव्हते. आमचे सगळे मित्रमंडळी नुसतेच वाऱ्यासारखे पळत होते, याच्याकडे पळत, त्याच्याकडे पळत, त्याच्याकडे पळत. कारण काय आयडियाच नव्हती निवडणूक लढायची. आमचे शिरोली गावातले, आमच्या 10 गावातले सगळे मंडळी ते बाहेर पडले. जवळपास 1000 लोक आमची सगळी बाहेर पडून घरटोघर प्रचार करत होते. परंतु ते कशा पद्धतीने काम करायचं, काय नाही करायचं त्यांना त्याची कल्पना नव्हती. परंतु आता ते पण ट्रेन झालेले, त्यांना पण आता चांगली प्रॅक्टिस झालेली काय झालं. त्याच्यामुळे आता मला नाही वाटत का पुढच्या निवडणुकीला कुठल्या प्रकारची अडचण. त्यामुळे आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित ही मोठ एकत्र घेऊन जायची आहे. उद्या राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी चालू आहेत, तुम्ही सगळे मंडळी बघता. वेगवेगळे स्टेटमेंट अनेक नेते मंडळी देताना आपण सगळे मंडळी पाहता. ते जरी काही असतं परंतु जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला एकत्रित राहून जर आपण काम केलं तरच आपल्याला उद्या विचारलं जाईल. आणि म्हणून ही जी काय आपण आज मोड बांधलेली ती अशीच उद्याच्या काळामध्ये आपल्याला ठेवायची. ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आणि उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या मंडळी 365 दिवस 24 तास मी अवेलेबल आहे. तुम्हाला भीती वाटत असेल का आता काय होणार आपलं, काय तुम्ही काय काळजी करू. बोलत जरी कमी असलो तरी काम तुम्हाला आवर्जून कळलं. तर तुम्ही कधी तुम्हाला कधी आवाज दिला तुमचं काम मार्गी लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. कुठल्या प्रकारचं काम तुम्ही घेऊन कधीही फोन करा, तुमच्यासाठी मी अवेलेबल असणार. आणि नंतरच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी, नेते मंडळी, महिला भगिनी, ज्येष्ठ मित्र मंडळी, तुम्ही सगळे आपण एकत्रित येऊन उद्याची या जुन्नर तालुक्याची दिशा आणि राजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विश्वास आपण या निमित्त चांगल्या पद्धतीने निवडणूक आपण सगळ्यांनी हाताळली. कुठल्याही नेते मंडळींवर आपण कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला नाही. निवडणूक अधिकाऱ्याला कुठली आपण नोटीस द्यायला लावली, कुठल्या अनेक गोष्टी निदर्शनास समोरासमोर येत होत्या. त्या वेगवेगळ्या उमेदवारांचे वेगवेगळ्या प्रकारचे नियमाच्या बाहेर काही गोष्टी चालू आहेत. पण निवडणूक आयोगाला सुद्धा आपण तक्रार केली नाही. एक चुकीचा शब्द सुद्धा आपण कुणाला त्या ठिकाणी बोललो नाही. जी आपली संस्कार आणि संस्कृती आहे ती आजपर्यंत जपत आहोत. तसंच उमेदवारालाच नाही तर कुठल्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढे दुखवायचा प्रयत्न केला नाही. परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये चुकून जर कोणाच्या शब्द चुकीचा केला असेल, लक्षात आलं नसेल
गडबडीमध्ये कोणाला हात केला नसेल तरी वाटतं का बाबा उमेदवार आहे राजे, आणि आपल्याला हात सुद्धा केला. तर जाणून बुजून अशी काही कृत्य केलेली अनावधानाने काही गोष्टी घडल्या असतील तर त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात. निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, चांगल्या पद्धतीने आपण लढत दिली. थोड्या मताने आपला पराभव जरी झाला असला तर तो स्वीकारून उद्याच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी ताकदीने पुन्हा एकदा उभे राहू असं या निमित्तानं सांगतो. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.